तर विधान आणि कृतींनी वादात राहणारे शिंदेचे आमदार संतोष बांगर यावेळी आपल्या हातवाऱ्यांनी वादात आहेत। त्यांच्या या कृतीबद्दल आमदार भरत गोगावलेंनीही समर्थन केलेलं नाही। सगळेच शिंदे किंवा गोगावले बनू शकत नाहीत अशी प्रतिक्रिया भरत गोगावलेंनी दिली। आणि मुख्यमंत्री काम करतय लय भारी आणि विरोधकाच्या असं आहे। हे महाराष्ट्राचे आमदार महोदय आहेत। या आधीपर्यंत ते शब्दानं व कृतीनं वादात होतेच, आता हातवाऱ्यांनी त्यांचा लौकिक वाढवलाय। तोंडून शब्दही न काढता चर्चेत राहणं येड्यागबाळ्याचं काम नाही। इतके पैसे, वेळ, श्रम खर्चून सरकारनं शासनदारीचा कार्यक्रम आयोजित केला। या कार्यक्रमाचे फायदे मांडण्याऐवजी बांगरांनी हातवारे दाखवले आणि अख्ख्या शासन आपल्या दारी कार्यक्रमावर बांगरांचे हातवारे भारी पडले। विरोधक उरलाच नाही तर विरोधकाला इशारा देण्याचं कामच नाही। हे उभाटा गटाचे ज्याचा फोपाटा झालाय हे लोक तुम्हाला सांगतो की विरोध करतायत। बाकी सर्वसामान्य जनता, सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे जी शासन आपल्या दारी आणि मुख्यमंत्री काम करतय लय भारी आणि विरोधकाच्या असं आहे। मला सांगितलं ना, आताची गोष्ट सगळी सारखी नाही। सगळे एकनाथ शिंदे साहेब सगळे भरतचे नाही होऊ शकत। काही असे तसे थोडे असतात ना, त्यातून जर काही झालं असेल त्याला चूक सुधारायला लावावे। आणि ठीक आहे, काही उच्चाच्या भरामध्ये काही बोलून जातात, पण ठीक आहे। बोलणं, अश्लील हातवारे करणं, काहीतरी स्टंटबाजी करणं, काहीतरी थोतांड बोलणं हे जरा बंद कर। या महाराष्ट्रामध्ये महिला, लहान बालकं सुद्धा आहेत जे तुझे हातवारे बघत असतात। तसंही तुला महिलांच्या नथीतून वार करण्याची तुला आधीपासूनच सवयी आहेत, त्या जरा सोडून दे। विरोधकांना आव्हान देण्याच्या नादात आपण एका तालुक्याचे आमदार असूनही काय करतोय याचं भान संतोष बांगरांना राहिलं नाही। महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे गाझापट्टीच्या सीमेवर लढाईसारखा असल्याचा भ्रम बांगरांना झालाय। म्हणून धार्मिक कार्यक्रमात ते विरोधकांच्या नावानं शड्डू ठोकतात। आपल्या समर्थकांसमोर दंड दाखवतात। आमदार संतोष बांगर हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे। गेल्या काही काळात त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू महाराष्ट्रभर चर्चेत राहिले। उद्धव ठाकरेंशी निष्ठा दाखवत रडणारे संतोष बांगरच आहेत। विनंती करायची आहे की त्याला शिवसेनेने ज्यावेळी गद्दारी केली त्याच्यावरती पुन्हा गुलाल उधळला गेला नाही। बंडखोरांविरोधात पहिला मोर्चा काढणारेही बांगरच। यायला बायका सुद्धा तुमच्या माहितीसाठी सोडून जातील। अरे यायचे लेकरं जे आहेत ना, पोरं जे आहेत ना, मुंजे मरतील झाला मुंजे। शिंदे महाराष्ट्रात परतल्यानंतर पहिल्यांदा त्यांच्या सोबत जाणारे बांगरच। संतोष लक्ष्मणराव बांगर 41। आणि आता हातवाऱ्यांनी आव्हान देणारेही बांगरच आहेत। आणि मुख्यमंत्री काम करतय लय भारी आणि विरोधकाच्या असं आहे। मात्र बंडखोरांना शिव्याशाप देणारे बांगर अचानक शिंदेंकडे कसे गेले हे अद्यापही एक कोडच आहे। ते नेमके कसे आले याचा किस्सा सांगताना शिंदेंनी गृहमंत्री फडणवीसांकडे इशारा केला होता। त्यावेळी फडणवीसांनी हात जोडून हास्य मुद्रेनं नकार दिला। संतोष बांगर त्याला मी बोलवलं नाही, त्यांनी मला फोन केला। मला फोन करायला घाबरत होता तो, बोले अरे कसं बोलणार, तर मग सांगू का? आणि बांगर कसे गेले तिकडे ह्याची सर्वात जास्त माहिती मला आहे, कारण का ते जाण्याच्या आधी 2 दिवस मला भेटले होते। त्यामुळे माणूस बिचारा बरा आहे, ठीक आहे, परिस्थितीने गांजला आहे,
त्यांना सगळं माहिती आहे. त्यांनी जर स्वतःच्या अंतर्मनाला विचारलं तर ते सत्य बोलू शकतील. पण सध्या सत्य बोलणं हे गुन्हा असल्या कारणाने त्यांच्याकडे मी काही अपेक्षा करत नाही. रमेश चेणके, TV9 मराठी, कळमनुरी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.